वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। ठाकरेंमुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेत। राजकीय अपरिहार्यता म्हणून वंदे मातरम म्हणायला लागलेत। वंदे मातरम बाबत आम्हाला शिकवू नका असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। तुम्ही आम्हाला का शिकवता मराठी माणसाच्या गोष्टी? ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, लक्षात घ्या। बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात। नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं। आम्ही ते होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे। आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे। उद्धवजी ठाकरे होते म्हणूनच देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले। उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले। उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्ववादाशी फारकत घेऊन मुस्लिम मतासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले। उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींना धोका दिला। उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली। महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्रजींना आशीर्वाद दिले म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात मोठे पक्षप्रवेश झालेत। भाजपाचा ठाकरे सेनेसह काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का पाहायला मिळतोय। विनायक पांडे, यतीन वाघ यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। देवी आणि फरांदे यांच्या नाराजीनंतरही प्रवेश पाहायला मिळतोय। मनसेचे दिनकर पाटील, काँग्रेसचे शाहू खैरेही यांचा देखील भाजपात पक्षप्रवेश झालेला आहे। दरम्यान दिनकर पाटील यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। दिनकर अण्णा पाटील यांचा पुन्हा भाजपात पक्षप्रवेश झालाय। अण्णा, खरं तर नाट्यमयरित्या हा आपला सगळा आजचा पक्षप्रवेश झाला। काल तुम्ही खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या जल्लोषात साजरे झाले आज भाजपमध्ये। या महाराष्ट्राचे लाडके कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील यांचा विश्वास आहे। या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व पक्षातील सीमाताई हिरे असतील, फरांदेताई असतील, राहुल भाऊ ढेकले असतील, बाळासाहेब सानप, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, आता निलेशजी बोरा, आशिषजी नार, सुनीलजी केदार या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, हितचिंतकांचं मत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत आपल्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे। मी राजीनामा दिला, मग मागून मला माहीत नाही, मला अजून मिळालं नाही, पण माझा राजीनामा पहिला केला होता। राजीनामा पाठवल्यावर विषय नाही ना राहत, राजीनामा पाठवून दिला। माझा चांगला रोल राहणार आहे म्हणून मला प्रवेश दिला। किती जागा निवडून आणणार तुम्ही? सर्व 122 सगळे पक्ष आता निवडून आले भारतीय जनता पार्टी। आपण बघतोय दिनकर पाटील आपल्या सोबत होते। खरं तर नाशिक महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण 122 नगरसेवक निवडून आणण्याचं त्यांनी या ठिकाणी त्यांना विश्वास दिलेला आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत कशा घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माने, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।